नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यात वारकरी चिमुकल्यांच्या पालखी दिंडोरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा. रविवारी आषाढ एकादशी असल्याने याशिवाय रविवारी शाळेला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे आज शनिवारी दिनांक 5 जुलै रोजी सकाळी वरुणराजाच्या साक्षीने तालुक्यात अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विठुरायाची पालखी सोहळ्याचे आयोजन करून गावागावांमध्ये भक्तिमय वातावरणात चिमुकल्यांच्या हातामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये व हरिनामाचा जयघोष करत दिंड्या काढण्यात आल्या. यावेळी अनेक बालगोपाळांनी वारकरी वेशभूषा परिधान करून वारकरी पताका हाती घेतली, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी रुंद घेऊन उपस्थितांचे मन जिंकली. तालुक्यातील पालखेड, बंधारा, कोराटे, खडक, सुकेणे, मोहाडी येथेही हा पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालखेड, बंधारा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळा, न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या आवारात या दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील ग्रामपंचायत जवळ सरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे, सदस्य धनराज महाले, मुख्याध्यापक MV बोराडे, संजय सोनवणे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीची पूजा करून रिंगण करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बालगोपाल, मान्यवर व शिक्षकांनी पारंपरिक भक्तिगीतांचा गजर, पावली फुगड्यांचा भक्तिमय उत्साह आणि टाळ मृदुंगाच्या निनादात हरिनामाचा जयघोष केला. यावेळी चंद्रभागेच्या तिरी विठू माऊली तू, पंढरीशी जारे आल्यानो संसारा या अभंगाचे अमोल पवार, गोविंद झेपले, श्रीमती देशमुख यांनी गायले. यावेळी ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.